ठोय त्या चैतन्य महाराजांना लईच भाव लागायला ठेव फोन त्याचा बाप दुसरा कसं बोलाव सांगा बरं माणसानं प्रेमानं बोलल्याच्या नंतर काही होतं महाराज एखादी तारीख खाली वर प्रेम सुख दे 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 प्रेम बिन नाही समाधान प्रेम बिन नाही समाधान प्रेम बिन नाही समाधान प्रेम सुख दे 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 प्रेम सुख प्रेम सुख दे प्रेम सुख प्रेम सुख दे सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं पण लोक प्रेमानं बोलत नाहीत काय दादांचं प्रेम आहे महाराज ज्या दिवशीपासून तारीख घेतलेली त्या दिवशीपासून मला फोन आहे महाराज कार्यक्रम 1 महिन्यावर आला बरं महाराज 15 दिवसावर कार्यक्रम आलाय महाराज 8 दिवसावर महाराज 2 दिवसावर महाराज आज कार्यक्रम आहे महाराज लवकर या पद्धतशीर या आरामशीर या अगोदर फराळ करू आणि मग कीर्तनाला सुरुवात करू दादाला एवढेच विनंती येताना जेवढे फोन केले तेवढे जाताना करा म्हणजे बस झालं बाकी काय नाही बघा आणि करणारच आहेत महाराज प्रेमाचे माणसं आहे नाही तर कीर्तन होईपर्यंत एवढे फोन करतात आणि एकदा कीर्तन झालं की महाराज तिकडं ओलातला की नदीत पडला त्याची त्याला मिळ नसतं बघा माणसानं प्रेमानं बोलावं पण लोक बोलत असताना सुद्धा प्रेमानं बोलत नाहीत असंच एका गावाला कीर्तनाला गेलो कीर्तन झाल्यावर जेवायला बसलो एक जण चपाती वाढायला आला चपातीच म्हणतात का पोळी म्हणतात तुमच्याकडं चपातीच म्हणतात ना कारण प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते कारण जिल्हा बदलला की तालुका बदलतो तालुका बदलला की गाव बदलतं आणि गाव बदललं की 100% भाषा बदलते कारण आमची इकडं माणसं मेल्याच्या नंतर जाळतात तुमच्याकडं कसं आहे तसंच आहे ना हां म्हणजे माझी भाषा कळते बाकी काय नाही बघा आता वेगवेगळे नियम असतात दादा आमच्याकडे कीर्तन झाल्याच्या नंतर महिला मंडळी एका रांगेत पुरुष मंडळी एका रांगेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात तुमच्याकडे येतात का येतात ना पण आमच्याकडे रिकाम्या हातात नाहीत येत ना आमच्याकडे 500-500च्या नोटा घेऊन येतात हां लोक म्हणतात महाराज तर पैसे मागायला आणि सोबत काही चाललं नाही टेन्शन घेऊ नका महिला मंडळ मी कानातलं घेतो मी मणी घेतो अहो असंच एका कीर्तनामध्ये म्हणलं मी मणी घेतो एका बाईनं मला काळे मणी दिले बघा काय करायचे सांगा बरं लय वाकडं चलत येऊ महाराज काही जण एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाला मला इकडे ते म्हणला काय ते म्हणला तुझ्याकडं गरम काय ते म्हणला चहा आहे नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय ते म्हणला पुरी भाजी नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय ते म्हणला उत्ताप्पा आहे नाही म्हणला त्याच्यापेक्षा गरम काय त्याला जरा राग आला आणि रागाच्या भरात काय म्हणलं माहितीये का माझ्याकडं सगळ्यात जास्त गरम इस्तूय म्हणला इस्तू हेव इस्तू मला की हेव लगेच कसा करतो अनेक प्लेट इस्तू ह्यानं एक प्लेट इस्तू आणला ठेवला त्याच्या पुढे ह्यानं खिशातून बिडी काढली इस्तालाची थिलून वडीत निघून गेला बघा आता किती वाकडं चालता काय करायचे सांगा बरं हा लक्षात ठेवा विषय हा चाललेला मुद्दा हा चाललेला आहे ऐका एक जण चपाती वाढायला आला शेजारी बसलेला कसा करतो वाढ महाराजाला भेटत नसतोय वाढ म्हणजे माझ्या घरी मी का गाजऱ्या गवत खातो का हाय का काय मेळच लागत नाही महाराज लई महाराज अवघड आहे माणसानं प्रेमानं बोलावं ऐका देवाला आपलंसं करून घ्यायचं याच्याकरता काय लागणार आहे प्रेम लागतं प्रेमाच्या जोरावर देवाला आपलंसं करून घेता येतं महाराज पण देवाकडं जायचं याला वेळेचं काळाचं वयाचं अजिबात बंधन नाही यारे लहान थोर याती बलती नारी नर सकळ अशी येते आहे अधिकार अन कलियुगी उद्धार हरीच्या नामे वय झाल्याच्या नंतर या लहानपणात या किंवा तरुणपणात या पण या आणि परमार्थ करा कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम कामामध्ये काम करा काहीतरी राम राम म्हणा याला कुठल्याच प्रकारचं बंधन नाही आता या वयात मी कीर्तन करतो या वयात मी धोतर घालतो तर मला सुद्धा बरेचसे जण म्हणतात महाराज या वयात कारण मी दिसायला बारीक असल्यामुळं मला महाराज सुद्धा कुणी म्हणत नाही खरं सांगा मी महाराज म्हणून तरी वाटतो का गोरख दादा वाटतोय
नाही मग का पोत्राच आहे का असं काही म्हणता का हो? महाराजच आहे ना. महाराज म्हणलं की दाढी ही गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजनच पडत नाही महाराज. काय काही काही माणसं वजनदार असतात तो लवाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. मिलिंद महाराज खोटं वाटलं तर येऊन बघा, 1.5 क्विंटलची बाई. आणि तिच्या घरामध्ये चोर घुसले काय ह्याला मरा घरात चोरायनं जावा का सांगा बरं. घरात चोर घुसली बाईला जागाली. बाईला जागाली की एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडली आणि अंगावर बसली. आणि पोराला काय म्हणली माहिती का, पप्प्या जाय पटकन म्हणली पोलिसाला बोलवून आण. पप्प्या बाहेर गेला आणि परत मध्ये आला. मध्ये आल्याच्या नंतर काय म्हणलं माहिती का, मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. असे वजनदार माणसं असतात बघा. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळे काय आपलं वजनच पडत नाही. माझं वजन पडत नाही महाराज, रिकामं माझं वजन हाणते. लय विचित्र असतात महाराज. मी नेहमी सांगत असतो, दारू पिणाऱ्या माणसाच्या, येड्या माणसाच्या आणि बारकाल्या पोराच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही, अजिबात नाही महाराज. दारू पिणाऱ्याकडे गेला की त्यांचा पहिला प्रश्न, महाराज पिता का पाचता? काय सांगायचं आमच्या सारख्यानं सांगा बरं. त्याच्यामुळं दारू पिणाऱ्याचे अजिबात नादाला लागायचं नाही. लय विचित्र महाराज दारू पिणारे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे येड्या माणसाचे चुकून कधी नादाला लागायचं नाही. काही काही असे येडे असतात महाराज, एवढे विचित्र असतात. ऐका, एक येडं पुढून येऊ लागलं आणि इकडून एक येडं जाऊ लागलं. पुढून येणारं येडं ह्या येड्याला म्हणतंय, माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखलं तर याच्यातले अंडे तुला. काय म्हणलं ते येडं, माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखलं तर याच्यातले अंडे तुला. आणि पुढचा एक म्हणला, हे कशाचे, हे जर तो ओळखलं तर कोंबडी सुद्धा तुला. आणि अजून एक म्हणला, हे किती, हे जर तो ओळखलं तर 8च्या 8 तुला. तरी पुढचा म्हणतो, मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादं ऑप्शन दे. हे ना प्रश्नासहित उत्तर सांगितले का, डोंबल्याचं ऑप्शन देणार आहे का सांगा बरं. याच्यामुळं येड्याचे चुकून कधी नादाला लागायचं नाही महाराज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बारकाल्या पोरायचे अजिबात नादाला लागायचं नाही. बारकाल्या पोराला मी कीर्तनात गबस कधीच म्हणत नाही. असंच एका कीर्तनामध्ये एक पोरग कलमा करू लागला, त्याला म्हणलं गबास, त्या मला तुझ गबास. बघा काय बोलायचे सांगा बरं. लय विचित्र असतात महाराज हे बारकाले पोरं. असंच एका गावाला मी कीर्तनाला गेलो आणि एक बारके पोरग माझ्याकडे आलं, मला म्हणलं चला महाराज आपली इथं चहा घ्यायला. त्याला म्हणलं चहा घेत नाही तर मला दूध घेऊ चला. गेलो महाराज तिच्या इथं दुधाला गेलो आणि त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. आता खरं सांगा, माझ्याकडे बघून असं वाटतंय मी 2 तांबे दूध पिन म्हणून? वाटतंय का? नाही ना. आता योगानं आलं म्हणून सांगतो. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये तिकडे जर कधीतरी आला तर तिकडला कीर्तनाचा टाइम आहे 7 ते 9. 9ला कीर्तन संपवून 9ला कीर्तन झाल्याच्या नंतर मग त्यांच्याकडे जेवण चहा पाणी 9ला कीर्तन झाल्याच्या नंतर बरं का. बाई माझ्याकडे आली, मला म्हणली चला महाराज आमची इथे जेवण्यासाठी. मी आमच्यासोबतचे असे 10-15 टाळकरी आम्ही निघालो. आणि चलता त्या बाईला सहज प्रश्न विचारला. त्यांना म्हणलं का हो ताई, 8 दिवसाची कीर्तनकार महाराज मंडळी तुमच्या इथं जेवायला असतात का? त्या ताई काय म्हणले माहिती का, नाही महाराज 8 दिवसाची कीर्तनकार महाराज मंडळी आमची इथं जेवायला नसतात, तुमच्यावनी बारीकच कुणी येईना आहे. म्हणजे मी बारीक आहे म्हणून घरी जेवायला नेलं. चला म्हणलं घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर आता बाबा बारीक आहे म्हणून तिने असे बारकाले उंडे धरले का, तर बाबा बारीक आहे. एक पोळी लाटली, सगळ्यांच्या ताटामध्ये एक ठुली. यांचं वदनी कवळ होसर मी एक पोळी तर खाल्ली, दुसऱ्यानं दिली दुसरी खाल्ली, तिसऱ्यानं दिली तिसरी खाल्ली, चौथ्यानं दिली चौथी खाल्ली. महाराज पोळ्या लाटू त्या बाईची बीपी वाढली. त्याच्यामुळं ती जवळ येतच नव्हती. लांबूनच म्हणायची, हवं का आण, हवं का आण, हवं का आण. पुन्हा कशी करते, माय गाडी बारीक आहे पण आवरेज लई देती. हवं का आण, हवं का आण. पुन्हा कशी करते, माय दिसतंय लाकडावणी पण खातंय माकडावणी गे. म्हणजे आता तर कळालं असाल ना मी 2 तांबे दूध पितो म्हणून. कळालं ना. हा, आता परत विषयावर या. त्या पोरानं मला 2 तांबे दूध पाजलं. त्याचं 2 तांबे दूध प्याल्याच्या नंतर त्याच्या घरचं मी त्याला म्हणलं, का रे बाळू, तुझ्या घरचं मी 2 तांबे दूध पिले हे मला मान्य आहे, पण तुझी मम्मी आल्याच्या नंतर तुला काही बोलणार तर नाही. ते पोरगं काय म्हणलं, अहो महाराज कशाला काय बोलन, तुम्हाला जे 2 तांबे दूध पाजले ना त्याच्यात उंदीर पडून मेला होता. अरे बाप, असला राग आला. तांब्या घेतला, तांब्या फेकला की तांब्या फुटला. पोरगं लगेच कसं वाटतंय, मम्मी ह्या महाराजांना आपला संडासला ह्याचा तांब्या फोडला गे. बघा किती विचित्र महाराज हे बारकाले पोरं सांगा बरं. त्याच्यामुळं ह्या बारकाल्या पोराच्या मी चुकून कधी नादाला लागत नाही महाराज. ऐका, विषयावर या. विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. प्रत्येकाला भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी अधिकार आहे. वय झाल्याच्या नंतर यावं, लहानपणात यावं किंवा तरुणपणात यावं, पण यावं आणि परमार्थ करावा. कामामध्ये काम करा आणि काहीतरी रामराम म्हणा. देव आपलासा होणार आहे, त्याच्याकरता फक्त मनामध्ये भाव ठेवावा लागतो, मनामध्ये निष्ठा ठेवावी लागते. जगद्गुरु तुकोबरायांचं मागणं वेगळं आहे आणि तुमचं आमचं मागणं वेगळं आहे. साधू संतांचं मागणं कसं आहे, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हेची दान देगा देवा, देवा तुझा विसर नाही झाला पाहिजे. असंच काहीतरी दे. ज्या देवानं दिलं त्याचा विसर लगेच आपल्याला पडून जातो, देवाचा विसर कधी पडून नाही द्यायचा. महाराज सांगतात,
तुझा विसर मला पडून देऊ नको, द्यायचं जर असेल तर एवढंच दे, बाकी मला धन नको, श्रीमंती नको, पैसा नको. ऐका, संसारामध्ये प्रपंचामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी धनही मागितलं नाही, श्रीमंती मागितली नाही, पैसाही मागितला नाही. संसारातले प्रपंचातले सगळे सांभाळता स्वार्थापोटी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, नांती हे काळाचे, नाही कोणी बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय. सगळे संसारातले प्रपंचातले स्वार्थापोटी सांभाळतात. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहे, पण एकदा जर का आपल्या जवळचं सर्व काही संपलं तर कोणी कोणाचं नाही. ऐका, निस्वार्थ सांभाळणारा भगवंत आणि स्वार्थापोटी सांभाळणारे संसारातले प्रपंचातले. महाराज सांगतात, या संसारामध्ये प्रपंचामध्ये कधीच राहू नका. संसार प्रपंच जर कसा असेल तर हा संसार प्रपंच काहीच कामाचा नाही. संसार प्रपंच काहीच कामाचा नाही. तू म्हणतात महाराज तुमचं लग्नच झालं नाही, संसाराच्या प्रपंचाच्या लय उचापते करायले. हे बघा, मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळं मी प्रमाण दिल्याशिवाय कधीच बोलणार नाही. याला प्रमाण आहे काय? ऐका, फलकट तो संसार आणि येते सार भगवंत. दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. संसारात प्रपंचात सुखाचा विचार कुठंच नाही महाराज. ऐका, एक जण असा बारीक कठीण करून आला, बारीक कठीण करून आला आणि तो बायकोकडे गेला आणि बायकोला काय म्हणलं माहिती का? का ग, आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असून. काय म्हणला तो? आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असून. बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून यायची ना, पाळण्यातले दिसला असता. म्हणजे काय खरं नाही महाराज. हा संसार आहे, हा प्रपंच आहे. या संसाराच्या प्रपंचाच्या कधीच नादाला लागू नका. बघा, अवघड आहे बघा. आणि प्रत्येकाची बायको ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेत शिकवते महाराज. प्रत्येकाची बायको, वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्यानं माझा केसानं गळा कापला. हा, पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? हा, बघा बघा बघा, आपल्या जवळ आलं की बघा ना कशा गुदगुल्या होत्या त्यांना. गायनाचार्याची बायको काय गपची बसते का महाराज? गायनाचार्याची बायको सुद्धा गपची बसत नाही. आता आमच्या विशाल महाराजांना काय विचारायचं? आता त्यांचं झालंच नाही म्हणून त्यांना काही माहित नाही. बघा, किती गोड चालगा, किती गोड चालगा. चालगायची घरी जायचं, घरी गेल्याच्या नंतर म्हणायचं बा आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये एवढी गोड चाल गायली. बायको म्हणते गप बसा, लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे, तुम्ही गप राहा, मला काही सांगू नका. बघा, गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? बरं, कीर्तनकाराची बायको काय गपची बसते का? कीर्तनकाराची बायको सुद्धा गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. बघा, संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. या संसाराच्या प्रपंचाच्या कधीच नादाला लागू नका. काय गोड चाल गेली. लटिका व्यवहार सर्व हा संसार आणि वाया विरझार हरिविन. महाराज सांगतात संसार प्रपंच काहीच कामाचं नाही. आता तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही सगळेजण इथं उपस्थित आहात, तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, सगळे तरुण मंडळ बहुसंख्येने उपस्थित आहात. ऐका आता बरं का, चोपदार, आता उगाच कीर्तन झालं की घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला वजनात म्हणायचं चल जेवायला वाढ. कसं करायचं? वजनात म्हणायचं. काय म्हणायचं माहिती बायकोला? चल जेवायला वाढ. बायको वाढणारच, पण तुम्ही वजनात म्हणा. तुम्ही असं मिळी म्हणता ए पिल्लू जेवायला वाढतेस का गो? कशाला वाढीन सांगा बरं. वजनात घरी जायचं बायकोला म्हणायचं चल जेवायला वाढ. बायको वाढणारच,
आणि एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाढलं नाही तर तिथून पुढं तुम्हाला फुल परवानगी. बरं मिलिंद महाराज मग साराच्या महासारख्या असं जे होईन ते होईन असं बाहेर जायचं, असा निब्बार बुटाचा जोडा घ्यायचा आणि खन खन पायात घालायचा आणि धाब्यावर जेवून यायचं. कारण मला माहिती तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही, कारण बायकोला मारण्यासाठी मिशा ठेवाव्या लागतात. आता सध्याच्या काळात मिशा ठुनच बंद झालंय. बायकाच भेणात आणि मिशा काय चहात बुडवायच्यात का सांगा बरं. काही खरं राहिलेलं नाही महाराज. लय महाराज जमाना बदलला, एवढी दुनिया बदलली, एवढेच लोक स्टँडर्ड झाले, एवढे स्टँडर्ड झालेत. लोक बायकोला पिलू म्हणालेत. काय बिघडलेत का काय का काय काय मिळच लाग ना महाराज. बरं कुठं शुद्ध बोला हिची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला. ते काय म्हणला माहिती का, सर्व घंटी रामू. घंटी का तिथं काय बोलते काय नाही भरोसाच नाही महाराज. एवढा जमाना बदलला महाराज, एवढी दुनिया बदलली. या संसारामध्ये प्रपंचामध्ये आधी आधी बरं वाटतंय, पण पुन्हा नंतर काही खरं नाही महाराज. काय ते मेकअप काय ते वातावरण असतं महाराज लग्ना दिवशी. दादा तुमचं लग्न झालंय का? नाही ना. वा काय नाव आहे तुमचं? काका भाऊ. कुठे हे का? असं वा वा वा. काय नाव आहे तुमचं? अशोक दादा. कुठले? चिंचेगाव. लग्न झाले का? झालंय. मग मला बिना लग्नाचे पैसे तुमचं काही काम नाही, तुम्ही नका मला. झालंय का? नाही ना. ऐका आता उगत आता दादाचं लग्न आहे बरं का, उद्याच्याला होणार नाही पण समजा झालं. कारण महाआशीर्वाद कधी लागत नाही महाराज. हो गेल्या वर्षी एका जणाला वारीत आशीर्वाद दिलता, जा तुझं कल्याण होईल. ती यावर्षी भेटला, त्याला म्हणलं कसं चाललंय, ते मला विषकरिकली. बघा लय आशीर्वाद लागतो का आपला. उगाच लग्नात जायचं त्यांच्या दादाच्या आणि दादाला वजनात म्हणायचं, दादा राम राम. ते वजनात त्या दिवशी म्हणणार राम राम. अर्ध्यात निम्म्या संसाराला की मग त्यांच्याकडे जायचं आणि मग त्यांना राम राम घालायचा. राम 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 राम. बघा अख्ख्या काड्या उतरलेल्या असतात महाराज. काही नाही, आधी आधी संसारामध्ये बरं वाटतंय, पुन्हा नंतर काही खरं नाही. संसार प्रपंच काहीच कामाचं नाही, फलकट आहे म्हणले. इथं सार जर काय असं तर भगवंताचं नामचिंतन सार आहे. ऐका संसाराच्या प्रपंचाचं अजून एखादं उदाहरण सांगू का? सांगू का? सांगतो बरं का. ऐका दोघं जण नवरा बायको गाडीवर चालले होते. गाडीवर आणि गाडीवर जात असताना रस्त्याच्या कडीला बैल सजवलेले दिसले. बैल. मला सांगा बैल कोण्या सणाला सजवतात? पोळ्याला. तुमच्याकडे पोळाच म्हणतात ना. रस्त्याच्या कडीला बैल सजवलेले होते. बायकोनं नवऱ्याला प्रश्न विचारला, होय आज लयच बैल सजवलेत, आज कशाचा सण आहे? नवऱ्यानं सांगितलं आज बैलाचा सण आहे. म्हणला पोळा आहे. बायकोच्या काय मनात विचार आला की बायको काय म्हणली माहितीये का, बैलाचा जसा सण असतो तसा म्हशीचा एखादा नसतो का? नवरा म्हणला झाली की आता संक्रांत. संक्रांत ऐकलं बाईला रागच आला. संक्रांत नाही कळत? संक्रांत काय दुसरं नाव आहे का? जाऊ द्या. नाही करू द्या. वटपौर्णिमा. बरं असू द्या. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. बाईला रागच आला. बाईच्या मनात एवढं छन माझा अपमान केलाय ना तर ह्याचा अपमान मी केल्याशिवाय राहणार नाही. थोडेसे पुढे गेले आणि थोडेसे पुढे गेले की रस्त्याच्या कडीला गाढवं चरत होते. गाढवं. आता गाढवं तर कळत असतील ना. गाढवं चरत होते. गाढवं. तेवढ्यात बायको नवऱ्याला कशी करते, तुमचे पाहुणे. काय म्हणली बायको नवऱ्याला? तुमचे पाहुणे. नवरा भी तिच्या पुढचा होता. नवरा गाढवाकडे बघतून गाढवाला म्हणतो राम राम सासरे बुवा. बघा काही खरं नाही महाराज. या संसारामध्ये प्रपंचामध्ये राहू नका. फलकट होतो संसार आणि येथे सार भगवंत. नामचिंतन जर कोणाचं करायचं असेल तर ह्या जगाच्या चालक मालकाचं करा. वारंवार सांभाळणारा हा भगवंत आहे. या संसारामध्ये या प्रपंचामध्ये राहू नका. ऐका रावणाकडे जर बघितलं तर एवढी श्रीमंती होती महाराज, एवढा प्रपंच होता, पण काहीच कामाला आलं नाही. ज्यावेळेस रावण मृत्यू पावला एक कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. शेवट तुकोबारायांनाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी. तुका म्हणे ज्याचे देव
म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढी श्रीमंती असताना, एवढी संपत्ती असताना एक सुद्धा कवडी सोबत घेऊन गेला नाही. ऐका, रावणाच्या लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. वाक्य लक्षात ठेवा. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. ऐका, अमेरिकेला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही, एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे. पण छाती ठोकून सांगेल, ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, या भारत देशात सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे. याच भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय. काय माझ्या भारत देशाची संस्कृती. ऐका, भूक लागली तर जेवण करणं प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐका, हा, भूक लागली तर जेवण करणं प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला खास दुसऱ्याला दन ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. याच भारत देशामध्ये जन्म भेटलाय. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, हा भारत देश पवित्र आहे. इथं हरीचे दास हे जन्म घेतात. या भारत देशामध्ये माऊली ज्ञानोबाऱ्यांनी जन्म घ्यावा, तुकोबाऱ्यांनी जन्म घ्यावा. अरे ह्या भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला जन्म भेटलाय. आदर्श डोळ्यासमोर मांडा. ऐका, जीवनामध्ये जीवन जर कोणासारखं जगायचं असेल तर साधू संतांसारखं जगा. जगद्गुरु तुकोबाराय कोणी होणार नाही त्या भानगडीत कधी पडूही नका. माऊली ज्ञानोबाराय कोणी होणार नाही त्या भानगडीत कधी पडूही नका. पण निदान साधू संतांचे विचार तुमच्या आमच्या डोळ्यासमोर मांडून तर जगा. या जगण्याला खरा अर्थ आहे. माणसाने माणुसकी जपणं गरजेचे. माणसाने माणुसकीनं राहावं, माणसाशी माणसानं माणसासारखं वागावं. ऐका, एवढा तुम्ही आम्ही एवढा अट्टहास जर कशासाठी केला असेल ना, तर माणसाने माणुसकी जपण्यासाठी एवढा तुम्ही आम्ही अट्टहास केला. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हावा ना, याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. मला सांगा, बाकी संसारात प्रपंचात दुसरीकडे जर बघितलं तर माणसामध्ये आता सध्याच्या काळात माणुसकी राहिलेली नाही महाराज. एकत्रितपणा राहिलेला नाही. पण एकत्र येण्याचं एकमेव कारण, एकमेव ठिकाण जर कोणचं असेल तर हा धर्म मंडप आहे. त्याच्यामुळे इथं एकत्रित कधीतरी आलं पाहिजे महाराज, कधीतरी इथं एकत्रित आलं पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना साधू संतांनी जसा मार्ग दाखवला त्या मार्गाने जगा. संत कोणाला म्हणावं, देव कोणाला म्हणावं, मनुष्य कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं. ऐका, जो कधीच रस्ता चुकत नाही याला देव म्हणा. जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणा. जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणा. आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणा. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. दयानिधी संतते. मार्ग दाखवणारे साधू संत अज्ञाना लावावे सन्मार्गाशी. अज्ञानाला योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर हे मात्र साधू संत आहेत. माणसानं संगत करत असताना साधू संतांचे करा दादा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होतो महाराज. निंदा करणारे, त्रास देणारे असतात, नाचणे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या जीवनात त्रास देणारे असावे महाराज. ऐका, एवढा अट्टहास तुम्ही आम्ही केलं, एवढं गोड नियोजन केलंय, तुम्हाला मला त्रास झाला नाही असं समजू नका. त्रास झाला महाराज.
महाराजांनी किती जरी गोड पखवा जोजवला तर लोक त्यांना सुद्धा त्रास देतात. महाराजांनी किती जरी गोड गायन केलं तर लोक त्यांना सुद्धा त्रास देतात. हो मग 4-5 जण ज्याला गायनातलं कळतंय, ज्याला पखवाजाचं कळतंय, ज्याला वारकरी संप्रदायातलं कळतंय ते चांगलं म्हणते. बाकीच्यांना ज्याला काही कळत नाही ते काय चांगलं म्हणणार आहे सांगा बरं. मी जोपर्यंत इथं उपस्थित आहे तोपर्यंत म्हणणार महाराजांनी लई छान सांगितलं, महाराजांचा आदर्श घेण्यासारखं आहे. आणि कीर्तन झालं की मग नंतर म्हणणार धंदा आहे त्यांचा. सांगणारे भरपूर जण असतात, निंदा करणारे भरपूर जण असतात, पण त्रास देणारे सुद्धा जीवनामध्ये असावे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं घर शेजारी असलं पाहिजे. एक वाक्य सांगता ऐका, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐका हा, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहेत, पण गेल्याच्या नंतर म्हणतील होता दादा चांगला होता. असा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होणार आहे महाराज. साधू संतांच्या जीवनामध्ये त्रास झाला, तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्रास होतो, त्यात काहीच नवल नाही. जगद्गुरु तुकोबारांनी गाथा लिहिला, तुकोबारांचा गाथा लोकांना पाण्यामध्ये बुडवला. तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये तरंगाव नाही याच्याकरता तुकोबारांच्या गाथ्याला दगड बांधले, पण दगडासहित तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये तरंगला. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये दगडासहित जर तरंगत असेल तर त्या काळामधले माणसं प्रामाणिक का दगड प्रामाणिक? बोला, दगड प्रामाणिक आहेत. ऐका, ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी 1400 वर्षाचे चांगदेवराय आले. कशावर बसून आलते? वाघावर. हातामध्ये काय होतं? सापाचा चाबूक. 1400 वर्षाचे चांगदेवराय वाघावर बसून आलेत ज्ञानोबारायांना भेटण्यासाठी. हातामध्ये सापाचा चाबूक आहे. ज्या निर्जीव दगडाच्या भिंतीवरती 4 भावंड बसलेली होती ती भिंत माऊली ज्ञानोबारायांनी चालवली. मला सांगा, माणसं प्रामाणिक का दगड प्रामाणिक? दगड प्रामाणिक आहे. बांधासाठी शेजाऱ्याचं तुमचं भांडण व्हावं. बांधासाठी होतात का तुमच्याकडे भांडणं? मला वाटलं आमच्याच इकडे होतात काही की. बांधासाठी शेजाऱ्याचं तुमचं भांडण व्हावं, भांडण मिटावं. नाही, बांधाच्या मध्यभागी दगड ठेवा. 8 दिवसानं म्हणा, 2 दिवसानं म्हणा, 4 दिवसानं म्हणा, अथवा 15 दिवसानं म्हणा. शेतामध्ये जाऊन बघायचं, अर्धा दगड त्याच्या तरी शेतात असतो, अर्धा दगड आपल्या तरी शेतात असतो. मला सांगा, दगड सरकला की सरकवला? सरकवला. मला सांगा, दगड सरकवला तर माणसं प्रमाणे का दगड प्रमाणे? बोला, नाही तर मी बी म्हणीन तुम्ही दगड सरकवणार आहेत वाटते. बोला, दगड सरकवला. माणसं प्रामाणिक आहे. ऐका, विचार करा, माणुसकी आजही प्रामाणिकता राहिली नाही. दगड प्रामाणिक आहे, माणसामध्ये माणुसकी राहिलेली नाही. माणसाने माणुसकी जपण्यासाठी एवढा अट्टहास केलेला आहे. दगडाला जसं वागवता तसा तो दगड वागणार आहे. पण माणसाला किती जरी चांगलं वागवायचा प्रयत्न केला तर माणूस चांगला वागणार नाही. ऐका, मनुष्य किती दिवस जगला याला काही नवल नाही. मनुष्य कसा जगला याला फार मोठं नवल आहे. जगत असताना माणसानं असं जगावं की गेल्याच्या नंतर 4 माणसाने आधारण नाव घेतलं पाहिजे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, मरणादी शब्द भावे कीर्ती करोनी मरावे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. या जगण्याला खरा अर्थ आहे, गेल्याच्या नंतर 4 माणसाने आधारण नाव घेतलं पाहिजे. असं जगा. माणसानं माणुसकी जपा. मागणं मागितलं हेची दान देगा देवा. देवा तुझा विसर नाही हुआ. तुझा जर विसर देवा झाला नाही तर मी काय करेल तर आवडीनं तुझं गुण गाईल अभंग. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी,
नावडी आणि हेची माझी सर्व जोडी. ऐका देवा, जर तुझा जर विसर नाही ना झाला तर मी काय करेल तर तुझं गुण गाईल, या जगाच्या चालक मालकाचं गुण गा. कारण वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा जर कोण असेल ना तर हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. फार सुंदर तुम्ही सर्वांनी केलेलं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. आपण कार्यक्रम हा 3.5 दिवसाचा करतोय ना, भगवंताच्या चरणी माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी एवढंच मागणं मागतो. आणि तुम्हाला जसं जमल तसं दरवर्षी 1-1 दिवस वाढवत चला बरं का. जसं जमल तसं तुमच्याच्यानं तुमची इच्छा असेल ना 1-1 दिवस वाढवत चला. 3.5 दिवसाचा कार्यक्रम करतोय ना, पुढच्या वर्षी 4 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा. करत 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 तुम्ही कार्यक्रम हा 8 दिवसाचा करा. 7व्या दिवशी जागर आला पाहिजे आणि 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन आलं पाहिजे. आणि बाकीच्यांनी बी कार्यक्रमाला मदत सहकार्य वगैरे करत राहा. कारण एवढा अट्टाहास आहे ना, हे कोणासाठी, हे सगळं तुमच्या आमच्यासाठी. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम लोकाचा नाही आहे, हा कार्यक्रम तुमचा आमचा आहे. एवढं नियोजन ज्यांनी केलंय, वर्गणी देऊ वाटली देऊ नका, पंगत देऊ वाटली नाही देऊ बी नका, ते मागणार सुद्धा नाही तुम्हाला, तुमच्या दारात सुद्धा येणार नाहीत. पण निदान जे नियोजन करते त्यांना नावं तरी ठेवू नका ना. नियोजन करते त्यांना नावं ठेवू नका. अरे म्हणत चला, नियोजन यांनी केलंय ना, तुम्ही म्हणत चला, तुम्ही करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एवढं जरी गेलं ना तर बास, तुमच्या पैशाची सुद्धा गरज नाही त्यांना, अजिबात गरज नाही महाराज. फक्त म्हणत राहा. वयोवृद्ध मंडळींचा, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना, माणसानं अजिबात कुचकेपणा कधी करायचं नाही बरं, अजिबात कुचकेपणा करायचा नाही. ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीनं यांच्या पाठीमागं उभं राहायचं, ठामपणे उभं राहायचं, सांगत चालायचं, तुम्ही करत राहा, तुम्ही जसं जमल आमचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे, तुम्ही फक्त करा. आणि तरुण मंडळांनी आधी करून जास्तीत जास्त सहकार्य करायचं. सर्वांचं सहकार्य, सर्वांचं कार्य तर आहेच, पण अजून पुढं जेवढं होईल तेवढं जसं जमल तसं. आता रोपटं लावलंय ना तर त्याचा वेळ डायरेक्ट गगनावरती गेला पाहिजे, असं नियोजन करायचं. बघा ऐका, कार्यक्रमाचं वर्ष किती आहे? 10वं. हां, 10वं कार्यक्रमाचं वर्ष आहे. आता अजून 2 वर्षानं काही होईल. हां ऐका, ज्यावेळेस कार्यक्रमाचं 10वं वर्ष आहे, ज्यावेळेस आपल्या कार्यक्रमाची शताब्दी होईल ना, शताब्दीच्या वेळेस कार्यक्रम 8 दिवसाचा झाला पाहिजे. आता तर प्रकृती वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही कार्यक्रम 8 दिवसाचा करणं गरजेचं आहे, केला पाहिजे महाराज. हो, जसं जमल तसं छोटा करत राहायचं. कार्यक्रमाची शताब्दी व्हावी, कार्यक्रमाची आपल्या शताब्दी बरं. आणि कार्यक्रमाच्या शताब्दीच्या वेळेस तुम्ही सर्वजण आज जसे कीर्तनाला बसलेला आहात ना, तसे तुम्ही सर्वजण कीर्तनाला बसलेले असाय बरं का, शताब्दीच्या वेळेस बरं का. हां, ज्या लोकांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलंय त्या शताब्दीच्या कार्यक्रमाचं सुद्धा नियोजन यांनीच करावं बरं. हां, शताब्दीचा कार्यक्रम ज्यावेळेस असावा हे 4च चोपदार असावे. हां, ज्यावेळेस शताब्दीचा कार्यक्रम असावा त्यावेळेस विनेकरी बाबा सुद्धा हेच असावे. ऐका, ज्यावेळेस शताब्दी असावी त्यावेळेस यूट्यूब चॅनल सुद्धा याच दादाचं असावं. ज्यावेळेस शताब्दी सुद्धा असावी त्यावेळेस वाजवायला सुद्धा महाराजच असावे. शताब्दीचा ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेस गाणारे वाजवणारे सर्वजण हेच असावे. हार्मोनियम वाजवणाऱ्याला सुद्धा मामाच असावे. आणि ज्यावेळेस शताब्दीचा दिवस असावा त्या दिवशी कीर्तन सुद्धा कॅन्सल करायचं ठरवलंय का? असो, तोपर्यंत वाचलो तर ठीक महाराज, आणि काही चिंता करायची गरज नाही. भगवंताचा आशीर्वाद तुमच्या आमच्या पाठीशी राहील. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रमाचं तुम्ही केलेलं निवेदन आहे. झालंय माझं कीर्तन, जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही महाराज. महाराज सांगतात, हिची दान देगा देवा तुझा विसरण भावा, मग गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. देवा मला धन नको, मला संपत्ती नको, अनिश दाखवलं अनिश देवानं. जगद्गुरु तुकोबारायांना धनाचं अनिश दाखवलं, मुक्तीचं अनिश दाखवलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. खरं तर तिथं आणीच आहे, पण आता धन आणि संपदा लावलंय की आता काय अडचण नाही. जसं असेल तसं महाराज सांगतात, न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. संतांची संगत द्या. एकदा जर काय साधू संतांची संगत झाली तर बाकी काही नको. महाराज सांगतात, देवा गर्भाचं दुःख किती जरी असेल तर मी भोगायला तयार आहे, पण एकदा बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला सुखी ठेव तुका म्हणे गर्भवासी, आणि सुखे घालावे आम्हाशी. अभंगाचा अर्थ भावार्थ.
माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलाय. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मला अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जाण. जे माझी मला दिले ते वापस मला देऊन टाका. चुकलं हुकलं असेल तर. अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. तरीसुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. माझी वेळ संपलेली आहे आणि जेवढ्या वेळ मला दिलं तर तेवढ्या वेळेत मी अभंगाचा अर्थ भावार्थ तुमच्यासमोर मांडलेला आहे. अतिशय नियोजन सुंदर आहे. आजचं कीर्तन हे फक्त छोट्याल्या मुलांसाठी, त्याच्यामुळे माझ्याच नावावरती एक सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा एक संदेश तयार केलेला आहे. 4 ते 5 कडव्यामध्ये हे कॅलेंडर तयार केलेलं आहे. हा लेख आहे, हा संदेश आहे. हा प्रत्येकानं कॅलेंडर घरी घेऊन जावं हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. या कॅलेंडरची काही किंमत नाही, फक्त 20 रुपये या कॅलेंडरची किंमत आहे. मंडपाच्या बाहेर वॅगनोर गाडी लावली आहे, गाडीकडे जावं आणि कॅलेंडर घेऊन जावं हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती. अतिशय सुंदर अशा प्रकारचा लेख आहे. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. नको द्वेष नको मत्सर फुलवा नाताचा मळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. बांधावरची भांडणं टाळा गुंफा प्रेमाच्या माळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा. ऐका भाविक मायबाप जिवाळा चैतन्याचा. जीव तोडून सांगतो हा जिवाळा चैतन्याचा. हा संदेश तयार केलेला आहे. कॅलेंडर प्रत्येकानं घरी घेऊन जावं हे तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे. सर्वच वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून तुम्हाला सर्वांना वंदन आहे. झालेली सेवा ज्ञानोबरांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी, भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करून येथे सेवेला पूर्णविराम. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी 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 वाजवा. विठो